खासदारांच्या बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून हालचाली सुरू झाल्याचं सध्या दिसतं आहे। उद्धव ठाकरे यांनी उद्या ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची भूमिका काय याबाबत ते विचारणा करणार आहेत। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहे। सचिन, आता या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असेल, काय नेमका अजेंडा आहे या बैठकीचा? अमोल, ठाकरे गटात सध्या मोठी उलथापालथ झालेली आहे। त्यांच्या 9 पैकी 6 खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाचा मार्ग पत्करलेला आहे। त्यात ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील देखील आहेत आणि आता आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांच्याकडून थेट डॅमेज कंट्रोल करण्यात येते। उद्या त्यांनी 12 वाजता मातोश्रीवरती पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे। आपण एकीकडे बघितलं की पक्षफुटीनंतर जे खासदार गेलेले त्यानंतर ठाकरे गटाचे नेते आक्रमक झालेले आहेत। जे खासदार गेले त्यांना धडा शिकवण्याची भाषा केली, त्यामुळे आता उद्याच्या बैठकीत उद्धव ठाकरे काही संदेश देतात का, त्यांची मतं तर जाणून घेणारच आहेत, मात्र त्यांना कोणता संदेश या बैठकीत दिला जातो हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। अमोल, निश्चित, धन्यवाद सचिन या माहितीबद्दल।